जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे 9 जानेवारी 2021 रोजी शासन, प्रशासन आणि जनप्रतिनिधींच्या दुर्लक्षामुळे 10 नवजात निष्पाप बाळांचे जीव गेले. घडलेल्या घटनेला 6 दिवस उलटूनही अजूनपर्यंत प्रशासनाला दोषी गुन्हेगार पकडण्यात यश आले नाही. सरकार आणि आरोग्य यंत्रणा गुन्हेगारांची पाठराखण करीत असल्याचे स्पष्ट दिसून येत असल्यामुळे शासन, प्रशासन आणि जनप्रतिनिधींच्या निषेधार्थ 15 जानेवारी रोजी जिल्ह्यातील 21 सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन एक नवीन अन्याय अत्याचार विरोधी संघर्ष समन्वय समिती तयार करून त्यामार्फत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जनआंदोलन केले. जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन सादर केले. जनआंदोलनात शेकडोंच्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे 9 जानेवारी रोजी घडलेल्या घटनेची तातडीने निष्पक्ष चौकशी करून दोषी गुन्हेगारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लादण्याबाबत घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात झाली. पाहता पाहता शेकडोच्या संख्येने सर्व विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, सदस्य, महिला व पुरुष जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमू लागले. महाराष्ट्रातील झाडीपट्टीचा समजला जाणारा भंडारा जिल्ह्यातील सामान्य रुग्णालय भंडारा येथे 9 जानेवारी 2021 रोजी रात्री 1:30 वाजताच्या सुमारास विशेष नवजात अतिदक्षता कक्षात इन्क्युबेटरचा स्फोट होऊन आग लागल्यामुळे 10 निष्पाप शिशूंची, ज्यांनी आपल्या आई-वडिलांना पाहिले नसावे, जळून आणि गुदमरून दुर्दैवी अंत झाला. ही घटना खूप दुर्दैवी असून मन हेलावून टाकणारी आहे. या घटनेमध्ये शासन, प्रशासन, लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार, खासदार, रुग्ण समित्यांचे पदाधिकारी, सदस्य सुद्धा दोषी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. घटना रात्री 1:30 वाजताची आणि अग्निशमनला फोन रात्री 1:57ला आणि 10 बाळ जळून मरण पावल्यानंतर बचाव कार्याला सुरुवात. यावरून रुग्णालयातील जिम्मेदार कर्मचारी रुग्णालयात उपस्थित नसल्याचे सिद्ध होत आहे. भंडारा जिल्ह्यातील सर्व सामाजिक संस्था सदर घटनेचा निषेध करून प्रशासनाला आणि लोकप्रतिनिधींना जबाबदार ठरविते. कारण या अगोदर आरटीआय कार्यकर्ते विकास मदनकर यांनी 12 ऑक्टोबर 2018ला भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील फायर सेफ्टीबद्दल माहिती विचारली असता त्यावर दिनांक 24 ऑक्टोबर 2018ला उत्तर आले की रुग्णालयात फायर सेफ्टी, हायड्रंट, स्मोक अलार्म, फायर स्प्रिंकलर, फायर एस्केप, फायर सीडी उपलब्ध नाही. परत मदनकर यांनी 23 जून 2020 रोजी आरटीआय घातला आणि त्यात मागील 24/10/2018च्या उत्तरादाखल फायर सेफ्टीविषयी त्रुटीबाबत जिल्हा प्रशासनाला काय उपाययोजना केली त्यावर फक्त अंदाजपत्रक ₹1,52,44,183 केले असल्याचे सांगितले. यावरून जिल्हा आणि त्यावरील शासन यंत्रणेची अक्षम्य दिरंगाई असल्याचे स्पष्ट दिसून येते, ज्याचा परिणाम 10 निष्पाप बालकांचा जीव गमावण्यात झाला. या घटनेच्या निषेधार्थ सर्व संघटनांच्या प्रतिनिधींनी पुढील मागण्या केल्या. मृत बालकांच्या नातेवाईकांना 25 लाखांचे आर्थिक सहाय्य द्यायला पाहिजे. पीडित परिवारातील एका सदस्यास शासकीय सेवेत सामावून घ्यावे. जिल्हा सामान्य रुग्णालयातील रुग्ण कल्याण समितीची जबाबदारी ठरवून समितीचे बळकटीकरण आणि एकत्रीकरण करून त्यांच्या सूचनांचे जाहीरीकरण करावे. संपूर्ण रुग्णालयात अत्याधुनिक फायर सेफ्टी असावी. रुग्णालयात हॉस्पिटल मॅनेजमेंट कमिटी असावी आणि त्यांची जबाबदारी ठरवावी. अत्याधुनिक यंत्र हाताळण्याकरता उचित प्रशिक्षणाची सोय करावी. कायमस्वरूपी डॉक्टर, नर्सेस आणि पॅरामेडिकलची नियुक्ती करावी आणि रिक्त असलेल्या जागा भरण्यात याव्या. जिल्हा रुग्णालयाला जोडून वैद्यकीय महाविद्यालय स्थापन करावे. सर्व घटनेची न्यायालयीन चौकशी करून दोषींवर कायदेशीर कठोर कारवाई करावी. जिल्हा सामान्य रुग्णालयाने त्यांची वेबसाईट तयार करावी आणि त्या वेबसाईटवर सगळी माहिती सामान्य लोकांसाठी उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून पारदर्शकता राहील. ही घटना विद्युत शॉर्ट सर्किटमुळे झालीच नाही, कारण घटनास्थळी कोणताच विद्युत बोर्ड वायर जळाल्याचे आढळून आले नसल्याचे विद्युत विभागाने अहवाल सादर केला आहे. यावरून रुग्णालयातील इन्क्युबेटर सदोष असल्याचे निदर्शनास येत आहे. लोकप्रतिनिधी, स्थानिक आमदार, खासदार, रुग्ण समित्यांचे पदाधिकारी, सदस्य सुद्धा दोषी असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यांना सुद्धा जबाबदार धरून कठोर कारवाई करण्यात यावी. रुग्णालयाकरता अत्यावश्यक संसाधनांची पूर्तता करण्यात यावी. महिला आणि बाल रुग्णालयाचे काम युद्धस्तरावर पूर्ण करण्यात यावे. घडलेल्या घटनेची तातडीने उच्चस्तरीय चौकशी व्हावी आणि दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा लादून कठोर कारवाई करण्यात यावी. असे न झाल्यास सर्व सामाजिक संघटनांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी उचित अनुचित काही घडल्यास ती जबाबदारी प्रशासनाची असेल,
या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले. समन्वय समितीत सहभागी संघटना कॉम्रेड हिवराज उके, जिल्हा सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष भंडारा, गोपाल केसलकर ओबीसी सेवा संघ, चारुल रामटेके अध्यक्ष प्रहार विद्यार्थी संघटना भंडारा, डॉक्टर सतीश शंभरकर कोषाध्यक्ष इंडियन आंबेडकराईट डॉक्टर्स फेडरेशन भारत, डॉक्टर देवानंद नंदागवळी उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य फंडामेंटल राईट प्रोटेक्शन ट्रस्ट ऑफ इंडिया, रजनी वैद्य भंडारा जिल्हा अध्यक्ष केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्ली, तुळशीराम गेडाम राष्ट्रीय अध्यक्ष सम्राट अशोक सेना, हेमा गजभिये महिला सशक्तीकरण संघ भंडारा, प्रमोद केसलकर यूथ फॉर सोशल जस्टिस, विनोद रामटेके अध्यक्ष बुद्धविहार समन्वय समिती, रेखा टेंभुर्णे भंडारा जिल्हा अध्यक्ष रिपब्लिकन सेना महिला आघाडी, नाशिक चौरे सरपंच सेवा संघ महाराष्ट्र, शशिकांत भोयर अध्यक्ष बुद्धिस्ट यूथ फोर्स जिल्हा भंडारा, रतनलाल मंत्री आंतरराष्ट्रीय मानवाधिकार संघटन, सूर्यभान हुमणे उपमहासचिव महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, प्रवीण भोंदे अध्यक्ष भता महाराष्ट्र प्रांतिक महासंघ, पायल गाणार महिला दक्षता समिती पोलीस स्टेशन भंडारा, हरिश्चंद्र धांडेकर महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी महासंघ, सुरेश खंगार वंचित बहुजन आघाडी, प्रशांत सूर्यवंशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, निलेश कुमार नान्हे एकलव्य सेना महाराष्ट्र राज्य, जयंत देशपांडे प्रहार, जितेंद्र कुंभरे, महेश तिरपुडे, रमेश आवलकर, अनिल चचाणे, भीमराव बनसोड, जया शिंगाडे, कल्पना ढोके, श्रद्धा हुमणे, स्कंद नारनवरे, कुंदा खांडेकर, कविता सरादे, सुशांत नागदेवे, उषा मोडगरे, अविनाश खोब्रागडे, शैलेश राहुल, नरेंद्र बनसोड, दिगंबर रामटेके, संजय शिंगाडे, रुपल रोडगे, प्रशिक मेश्राम आदींनी आपल्या सह्यानिशी मागण्यांचे निवेदन सादर केले. या मागण्या तातडीने मंजूर न झाल्यास उग्र आंदोलनाला सुरुवात करू, अशी मागणी समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. प्रवीण भोंदे, विदर्भ न्यूज, भंडारा.